कर्क राशीच्या लोकांनो, पुढील 126 दिवस म्हणजेच 1 फेब्रुवारी 2026 पासून 30 मे 2026 पर्यंत जर तुमची रास कर्क असेल किंवा तुमचे लग्न कर्क असेल तर हा काळ साधारण नाही. हा तुमच्या जीवनाचा तो टप्पा आहे जिथून तुमची संपूर्ण दिशा बदलू शकते. आपल्या पुराणांमध्ये समुद्रमंथनाची कथा येते. त्या घटनेकडे एका ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून पहा. जेव्हा अमृत निघाले तेव्हा राहूने वाट पाहिली नाही. त्याला माहिती होते की सुदर्शन चक्र त्याचा अंत करू शकते. मृत्यू निश्चित होता, तरीसुद्धा राहूच्या आत तो वेडेपणा, ती तीव्र इच्छा होती की परिणाम काहीही असो, मला माझे ध्येय प्राप्त करायचेच आहे. आणि शेवट काय झाला? डोके कापल्यानंतरही राहू अमर झाला. 25 जानेवारीपासून तोच राहू तुमच्या 8व्या भावात म्हणजेच आकस्मिक बदल आणि पुनर्जन्माच्या घरात प्रवेश करत आहे. हे तुमच्या कुंडलीतील स्वतःचे समुद्रमंथन आहे. समाजातील बहुतांश लोक तुम्हाला 8व्या घराच्या नावाने घाबरवतील. ते म्हणतील की हा विनाशाचा काळ आहे. पण मी इथे तुम्हाला घाबरवायला नाही, तर एक अचूक रणनीती देण्यासाठी आलो आहे. ज्योतिष म्हणजे जादूटोणा नाही, ते शुद्ध गणित आणि विज्ञान आहे. आणि हे गणित सांगत आहे की या 4 महिन्यात यशाचे असे एक दार उघडणार आहे जे कदाचित पुढील 18 वर्षांपर्यंत पुन्हा उघडणार नाही. या चर्चेत आपण हव्या गोष्टी करणार नाही. आपण त्या 3 तार्किक कारणांना समजून घेऊ की कशा प्रकारे तुम्ही या उथळपुथळीला तुमच्या सर्वात मोठ्या विजयात बदलू शकता. जर तुम्ही ही चर्चा अर्धवट सोडलीत तर तुम्ही केवळ माहितीच नाही, तर तुमचे जीवन बदलण्याची एक दुर्मिळ संधीही गमवाल. तर चला, नक्षत्रांच्या भाषेत तुमच्या येणाऱ्या उद्याचा सविस्तर अभ्यास करूया. पहिले कारण आहे बंधनांपासून मुक्त झालेला राहू. पहा, राहू सध्या कुंभ राशीत गोचर करत आहे. कुंभ राशीचा स्वामी कोण आहे? शनिदेव. आणि 25 जानेवारीला राहू शतभिषा नक्षत्राच्या 3ऱ्या चरणात प्रवेश करेल. तुम्हाला माहीत आहे का या 3ऱ्या चरणाचा स्वामी कोण आहे? तोही शनीच आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शनिदेव स्वतः कुठे बसले आहेत? ते बसले आहेत तुमच्या 9व्या घरात म्हणजेच भाग्यभावात. याचा अर्थ समजून घ्या. राहू जो तुमची महत्त्वाकांक्षा आहे, त्यावर शनी जो कर्म आणि भाग्याचे देवता आहेत त्यांचा पूर्ण हात आहे. शनी राहूला सांगत आहेत, जा, मी तुला परवानगी दिली आहे, जा आणि मिळव. मागील 18 वर्षांमध्ये असा संयोग तयार झाला नव्हता. राहूवर कोणतीही रोकटोक नाही, तो बंधनमुक्त आहे. म्हणूनच हा काळ अत्यंत शक्तिशाली आहे. दुसरे कारण म्हणजे ग्रहांची अवस्था. डेटानुसार जानेवारीपासून मेपर्यंत राहू युवा अवस्थेत राहील. तरुण माणसामध्ये किती ताकद असते, तो थकत नाही, तो थांबत नाही. अगदी तीच ऊर्जा राहू आता तुम्हाला देणार आहे. तो 100% परिणाम देईल. चांगला असो किंवा वाईट, पण परिणाम पूर्ण मिळेल. तिसरे कारण म्हणजे 8व्या घराची मिस्ट्री. कर्क राशीसाठी राहू 8व्या घरात आहे. सामान्यतः ज्योतिषी म्हणतात की 8व्या घरातील राहू वाईट असतो, भीती निर्माण करतो. पण डेटा सांगतो की 2026 मध्ये कथा वेगळी आहे. 8वे घर अचानक लाभाचेही आहे, लपलेल्या खजिन्याचेही आहे. कारण येथे राहू वर्गोत्तम होत आहे. हा राहू तुम्हाला घाबरवणार नाही, उलट तो तुम्हाला तो गुप्त मार्ग दाखवेन ज्यातून तुम्ही कमी वेळेत मोठे यश मिळवू शकता. तर ही आहे ती पार्श्वभूमी, तो स्टेज ज्यावर येणाऱ्या 126 दिवसांचे नाटक खेळले जाणार आहे. चला, आता एक एक करून तुमच्या जीवनातील प्रत्येक पैलू डिकोड करूया. सुरुवात करतो तुमच्यापासून, तुमची मानसिकता आणि तुमचा स्वभाव. खरं सांगा, मागील काही महिन्यांपासून नोव्हेंबर 2025 पासून जानेवारी 2026 पर्यंत तुम्हाला असं वाटत नव्हतं का की तुम्ही थोडे लेझी झाला आहात? जसं की चलो, जे होईल ते पाहू, आत्ता मन नाही, उद्या करू. एक विचित्र थकवा आणि जाऊ दे असा ॲटिट्यूड आला होता, आहे ना? याचं कारण होतं मीन राशीचा प्रभाव. पण मित्रांनो, 25 जानेवारीच्या सकाळी सगळं काही बदलून जाईल. जसंही राहू शतभिषा नक्षत्राच्या 3ऱ्या चरणात येईल, तुमच्या आत एक फायर, एक आग जाणवेल. तुम्ही अचानक आक्रमक व्हाल. तुमचं डोकं 24 तास चालू राहील. रात्री झोप येणं कठीण होईल कारण तुम्ही सतत प्लॅनिंग करत असाल. राहू 8व्या घरात आहे, जे खोलपणाचे घर आहे. तुम्ही वरून शांत दिसाल, पण आत एक ज्वालामुखी उकळत असेल. लोक तुम्हाला समजू शकणार नाहीत. लोक विचार करतील की तुम्ही इतके शांत का आहात, पण प्रत्यक्षात तुम्ही तुमची पुढची मोठी चाल प्लॅन करत असाल. आरोग्याबाबत डेटा मिश्र संकेत देत आहे. एका बाजूला राहू तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत करेल. अगदी जुनी टेन्शनही तुम्ही झेलाल. पण शारीरिकदृष्ट्या सावध राहावं लागेल, विशेषतः फेब्रुवारी महिन्यात. लक्षात ठेवा, 14 फेब्रुवारीला सूर्याचे राशी परिवर्तन होईल आणि 23 फेब्रुवारीला मंगळ 8व्या घरात येईल.
याचा परिणाम तुमच्या दातांवर आणि पोटावर होऊ शकतो. राहू हवा आहे. तुम्हाला गॅस्ट्रिक इश्यूज, ब्लोटिंग किंवा अचानक पोटदुखी त्रास देऊ शकते. आणि कारण सूर्य कमजोर पडू शकतो, त्यामुळे तुम्हाला तुमच्या इम्युनिटीवर काम करावे लागेल. पण घाबरू नका, कारण शनी 9व्या घरात बसून संरक्षण कवच तयार करून ठेवत आहेत. फक्त तुम्हाला निष्काळजीपणा करायचा नाही. आता आपण त्या गोष्टीबद्दल बोलूया ज्याची सगळेच वाट पाहतात, पैसा. इथे परिस्थिती खूपच रंजक आहे. एका बाजूला राहू आहे, दुसऱ्या बाजूला केतू आहे. तुमच्या दुसऱ्या घरात केतू विराजमान आहे आणि 8व्या घरातून राहू त्या दुसऱ्या घराकडे आपल्या 7व्या दृष्टीनं पाहत आहे. ही एक रस्सा कशी आहे. राहू म्हणतो मला पैसा हवा आहे, आत्ताच हवाय आणि खूप सारा हवाय. केतू म्हणतो मला मोहमाया नको आहे, मी समाधानी आहे. याचा परिणाम काय होईल? डेटा सांगतो की 25 जानेवारीपासून 30 मे दरम्यान तुमच्याकडे अचानक धन येण्याचे प्रबळ योग आहेत. हा पैसा कुठून येईल? एखादी जुनी गुंतवणूक जी तुम्ही विसरून गेला होतात, पिढीजात जमीन किंवा मालमत्तेचा एखादा प्रश्न सुटू शकतो, किंवा सरकारकडे किंवा इन्शुरन्स कंपनीकडे अडकलेला पैसा रिलीज होऊ शकतो. जे लोक शेअर मार्केट, ट्रेडिंग किंवा लॉटरीमध्ये रिस्क घेतात, राहू त्यांना मोठा नफा देऊ शकतो. पण मित्रांनो, नाण्याची दुसरी बाजूही आहे. केतू दुसऱ्या घरात आहे. केतू छिद्र आहे. जितक्या वेगानं पैसा येईल तितक्याच वेगानं तो धुरासारखा उडूनही जाऊ शकतो. का? कारण गुरु तुमच्या 12व्या घरात बसले आहेत. तुमचा पैसा 3 ठिकाणी खर्च होण्याची शक्यता आहे. हॉस्पिटल्स, धार्मिक कार्यांमध्ये किंवा परदेश प्रवासात. या काळात लिक्विड कॅश हातात ठेवू नका. जसा पैसा येईल तसा तो लॉक करा. FD करा, सोनं घ्या किंवा प्रॉपर्टीत गुंतवा. जर पैसा बँक अकाउंटमध्ये राहिला तर तो खर्च होणं ठरलेलंच आहे. आणखी एक गोष्ट, दुसरं घर वाणीचंही असतं. राहू आणि केतूचा प्रभाव तुमच्या जिभेला परावाह बनवू शकतो. तुम्ही सत्य बोलाल, पण तुमची पद्धत लोकांना टोचेल. घरात तूतूमैमे होऊ शकते. त्यामुळे पुढील 5 महिने बोलण्याआधी 2दा विचार करा. आता आपण तुमचा करिअर वेळेच्या चाकावर ठेवून पाहतो. डेटानुसार आपण या संपूर्ण कालावधीला 2 भागांत विभागू शकतो. फेज 1 आहे 25 जानेवारीपासून 28 मार्चपर्यंत. हा तो काळ आहे जेव्हा राहू शतभिषा नक्षत्राच्या 3ऱ्या चरणात आहे आणि नवांशात कुंभ राशीत आहे. हा फेज रिसर्च आणि बॅकएंड वर्कचा आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल, सायंटिस्ट असाल, डेव्हलपर असाल किंवा असे कोणतेही काम करत असाल जिथे खोल विचारांची गरज असते, तर हा तुमचा गोल्डन पिरियड आहे. तुमचा फोकस कमाल असेल. यामध्ये फेब्रुवारी महिना फार खास आहे. फेब्रुवारीत 7व्या घरात एक चतुर्ग्रही योग तयार होत आहे. सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र सगळे एकत्र. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या 10व्या घराचा स्वामी म्हणजे मंगळ महाउच्च आहे. जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर 14 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी दरम्यान इंटरव्ह्यू शेड्यूल करा. सक्सेस रेट 90% जास्त आहे. बिझनेसमध्ये जर नवीन स्ट्रॅटेजी बनवायची असेल तर ती आत्ताच बनवा. फेज 2 सुरू होईल 29 मार्चपासून आणि चालेल 30 मेपर्यंत. 29 मार्चला सीन बदलेल. राहू शतभिषा नक्षत्राच्या 2ऱ्या चरणात प्रवेश करेल. याचा नवांश मकर राशीत बनतो, जो तुमचा 7वं घर आहे. आत्तापर्यंत जे तुम्ही शांतपणे मेहनत करत होतात ती आता जगासमोर येईल. जर एखादी बिझनेस डील अडकलेली असेल तर ती फायनल होईल. पार्टनर्सचा पूर्ण सपोर्ट मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक होईल. बॉस जे आधी नुकताचीनी करत होते ते आता तुमचं ऐकतील. कारण 12वं घर ॲक्टिव्ह आहे आणि राहू 7व्या घराशी कनेक्ट करत आहे. परदेशाशी जोडण्यासाठी किंवा फॉरेन ट्रेडसाठी हा काळ खूप शुभ आहे. सेक्टरबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडिया, IT आणि सॉफ्टवेअर, मेडिकल आणि फार्मसी आणि रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्यांसाठी हा काळ मोठी झेप घेण्याचा आहे. आता आपण व्हिडिओच्या सगळ्यात क्रिटिकल सेक्शनमध्ये आलो आहोत, नातेसंबंध आणि सावधगिरी. फेब्रुवारी महिना लव्ह लाईफसाठी एखाद्या बॉलिवूड मूव्हीपेक्षा कमी नसेल. तुमच्या 7व्या घरात मंगळ आणि शुक्र एकत्र बसले आहेत. सिंगल्ससाठी नवीन नातं तयार होऊ शकतं. आकर्षण खूप जास्त असेल, पण कपल्ससाठी हाय रोमॅन्ससोबत हाय ड्रामाही असेल. इगो क्लॅश होतील. पण मित्रांनो, 23 फेब्रुवारी 2026 ही तारीख कॅलेंडरमध्ये मार्क करून ठेवा. या दिवशी मंगळ तुमच्या 7व्या घरातून बाहेर पडून 8व्या घरात जातील. तिथे राहू आधीच बसले आहेत. मंगळ आणि राहू यांचा संग म्हणजे अंगारक दोष हा 8व्या घरात तयार होत आहे. याचा परिणाम 3 ठिकाणी होईल. पहिला, पतीपत्नीमध्ये अचानक मोठे वाद होऊ शकतात. गोष्ट घटस्फोट किंवा वेगळं होण्याच्या धमक्यांपर्यंत जाऊ शकते, त्यामुळे शांत रहा. दुसरं, स्कॅन्डल. राहू 8व्या घरात सिक्रेट्स उघडतो. जर तुम्ही एखाद्या लपलेल्या नात्यात असाल तर पकडले जाण्याची भीती 100% आहे. तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अपघात. 23 फेब्रुवारीनंतर गाडी चालवताना क्षणभरही निष्काळजीपणा करू नका. वेग कमी ठेवा. हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर करा.
दुखापतीचे योग तयार होत आहेत. डेटा टेक्नॉलॉजीबाबत आणखी एक वॉर्निंग देतो. राहू शतभिषामध्ये आहे, जो सिक्रेट्सचं नक्षत्र आहे. तुमचे फोन, लॅपटॉप किंवा प्रायव्हेट चॅट्स लीक होऊ शकतात. ऑफिसचे ईमेल्स जपून पाठवा. पासवर्ड्स स्ट्रॉंग करा. तुमचा एखादा जुना राज बाहेर येऊ शकतो, जो तुमची रेप्युटेशन खराब करू शकतो. सतर्क रहा. आता मी त्या लोकांशी बोलू इच्छितो जे घराचा पाया आहेत. माझ्या माता आणि बहिणी ज्या हाऊसवाईफ किंवा होममेकर आहेत. अनेकदा राशी भविष्यात तुमच्याबद्दल वेगळं बोललं जात नाही, पण कर्क राशीसाठी हा काळ तुम्हालाच सर्वाधिक प्रभावित करणार आहे. कारण कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे आणि तुम्ही घराचा इमोशनल बॅरोमीटर आहात. जर तुम्ही हाऊसवाईफ असाल तर हे 126 दिवस तुमच्यासाठी 3 मोठे बदल घेऊन येत आहेत. लक्ष देऊ नये का? सर्वात आधी सासरकडील संबंध. मित्रांनो, राहू तुमच्या 8व्या घरात बसले आहेत. ज्योतिषात 8वं घर सासरचं घर मानलं जातं. डेटा स्पष्ट इशारा देतो की या काळात सासरच्या बाजूने गैरसमज होण्याचे पूर्ण योग आहेत. राहू धूर आहे. कदाचित सासू किंवा नणंदेशी एखादी गोष्ट बिघडू शकते. तुम्ही काही चांगलं करायला जाल, पण त्याचा अर्थ चुकीचा काढला जाईल. यावेळी स्पष्टीकरण देण्यात तुमची ऊर्जा वाया घालवू नका. शांत रहा. हा राहूचा भ्रम आहे, जो मे नंतर आपोआप दूर होईल. दुसरी गोष्ट, किचन सेफ्टी. हा मुद्दा मी आधीही सांगितला आहे, पण तुमच्यासाठी ही लाईफ सेव्हिंग ॲडवाईस आहे. विशेषतः 23 फेब्रुवारीनंतर जेव्हा मंगळ 8व्या घरात येतील. मंगळ म्हणजे आग आणि राहू म्हणजे गॅस. तुमचा बराच वेळ किचनमध्ये जातो. गॅस सिलेंडर तपासा. गरम तेल किंवा चाकू वापरताना लक्ष विचलित होऊ देऊ नका. डेटा सांगतो की भाजण्याचे किंवा कापले जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. घाई अजिबात करू नका. पण मित्रांनो, सगळंच नकारात्मक नाही. राहू तुम्हाला एक खूप मोठी पॉवरही देत आहे. 8वं घर लपलेल्या गोष्टींचं असतं. तुमचा तसा एखादा टॅलेंट आहे का, जो तुम्ही जगापासून लपवून ठेवलाय? कुकिंग, रायटिंग, पेंटिंग, टॅरो रीडिंग किंवा स्टॉक मार्केटची समज? हा तो काळ आहे तो टॅलेंट बाहेर आणण्याचा. राहू तुम्हाला वर्क फ्रॉम होम किंवा सिक्रेट इन्कम जनरेट करण्यात मदत करेल. तुम्ही घरी बसून इंटरनेटच्या माध्यमातून काहीतरी असं सुरू करू शकता ज्यामुळे तुमची वेगळी ओळख तयार होईल. शनी तुम्हाला सपोर्ट करत आहेत. जर तुम्ही एखादा ऑनलाईन कोर्स जॉईन केला किंवा बिझनेस सुरू केला तर पती आणि कुटुंबाला आश्चर्य वाटेल की तुम्ही इतकी पुढे कशी गेलात. आणि शेवटची गोष्ट हाऊसवाईफसाठी, मेंटल पीस. कारण गुरु तुमच्या 12व्या घरात आहेत. तुमचं मन वारंवार एकांत मागेल. घराच्या गोंगाटात तुम्हाला वाटेल की काश मी कुठेतरी दूर निघून जावे. ही भावना दाबू नका. धार्मिक यात्रा प्लॅन करा किंवा दिवसातून 15 मिनिटे काढून ध्यान करा. हे तुमच्या मानसिक शांतीसाठी ऑक्सिजनसारखं काम करेल. मित्रांनो, समस्या असेल तर उपायही आहे. आपल्या ऋषीमुनींनी ग्रहांच्या प्रभावाला संतुलित करण्यासाठी काही अतिशय सोपे आणि वैज्ञानिक उपाय सांगितले आहेत. या 5 महिन्यांना यशस्वी बनवण्यासाठी तुम्हाला हे उपाय करायचे आहेत. पहिला उपाय राहूसाठी. राहूचं तत्त्व धूर आहे. जर घरात निगेटिव्ह एनर्जी किंवा फॉग वाढत असेल तर ते पॉझिटिव्ह स्मोकने कट करावं लागेल. रोज संध्याकाळी घरात गुडगा किंवा चंदनाची धूप नक्की लावा. जेव्हा धूर संपूर्ण घरात पसरतो तेव्हा राहू शांत होतो. यासोबत ओम रावे नमः मंत्राचा 108 वेळा जप करा. दुसरा उपाय केतूसाठी. केतू दुसऱ्या घरात आहे, जो वाणी आणि पैसा बिघडवू शकतो. केतूचं चिन्ह झेंडा किंवा दिवा आहे. रोज संध्याकाळी तुळशीजवळ किंवा घरच्या देवघरात दीपाचा दिवा लावा. हा प्रकाश अंधार दूर करेल. आणि एक कठोर नियम, घराचा नैऋत्य कोपरा स्वच्छ ठेवा. तिथे कचरा ठेवू नका. तिसरा उपाय अंगारक दोष शांतीसाठी. 23 फेब्रुवारीनंतर जेव्हा मंगळ 8व्या घरात येतील तेव्हा हनुमानजीच तुमचं रक्षण करतील. रोज सकाळी हनुमान चालिसाचं पठण करा आणि शक्य असेल तर मंगळवारी एखाद्या गरीब व्यक्तीला गोड अन्न खाऊ घाला. आणि चौथा उपाय जलतत्वासाठी. कर्करास वॉटर एलिमेंट आहे. घरात तपासा, कुठे नळ गळतोय तर नाही ना. पाणी गळणं म्हणजे पैसा गळणं. ते त्वरित दुरुस्त करा. तर मित्रांनो, शेवटी एवढंच सांगेन की 2026चा हा सुरुवातीचा काळ जानेवारीपासून मेपर्यंत एक रोलर कोस्टर राईड असेल. पण घाबरण्याचं कारण नाही. शनिदेव 9व्या घरात बसून न्यायाधीशासारखे सगळं पाहत आहेत. जर तुमची नियत स्वच्छ असेल आणि तुम्ही मेहनत करत असाल तर 8व्या घरातील राहू तुम्हाला नुकसान नाही तर ते यश देईल ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. ही धुंदी दूर होईल आणि तिच्या मागून सूर्य उगवेल. फक्त चालत रहा, थांबायचं नाही. मला आशा आहे की हे सविस्तर विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल. मी प्रयत्न केला आहे की प्रत्येक लहानात लहान गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवता यावी. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक नक्की करा आणि तुमच्या कर्क राशीच्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, सतर्क रहा आणि यशस्वी व्हा. लवकरच एका नवीन व्हिडिओसह भेटू. हर हर महादेव.